वटाणा आणि फ्लावरची ही रेसिपी नक्की करून पहा. करायला खूप जास्त सोपी आहे, अगदी झटपट होणारी आहे. या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे. कमीत कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते. आपण आज वटाणा आणि फ्लावरची भाजी पाहतोय. टिफिनसाठी उत्तम आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आज मी ही भाजी तुमच्यासोबत शेअर करते आहे. छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा. तर पहा, इथे आपण कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घेतलं. तेल छान गरम झालं की जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली गेली की त्यानंतरनं यामध्ये लसूण घालायचा, पण तो ठेचून घालायचा. असा ठेचून घातल्यामुळे लसणाचा सुगंध खूप छान येतो भाजीमध्ये. तर पहा, आता तेलावरती आपल्याला लसूण काही सेकंद फक्त परतवून घ्यायचं आहे. त्याचा हलकासा असा रंग बदलायला लागला की लगेचच यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो छान बारीक कट करून घेतला होता, तो घालून घेऊया. टोमॅटो शक्यतो लाल बघून घ्या आणि टोमॅटोच्या बिया काढायला मात्र विसरू नका. आता फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे, ज्यामुळे भाजीला खरंच खूप छान चव येते. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे टोमॅटो आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आपला. याच पद्धतीने ना सतत त्याला हलवत अशा पद्धतीने टोमॅटो शिजवून घ्यायचा. त्यानंतरनं यामध्ये हिरवे वाटाणे घालून घ्यायचे. तर इथे मी एक लहान वाटी हिरवा वाटाणा घेतला होता, तो घालून घेतला. आता वाटाणासुद्धा टोमॅटोसोबत थोडासा परतवून घेऊया 1 मिनिटभर आणि त्यानंतरनं मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला यामध्ये. सगळ्यात आधी मी इथे हळद घातलेली आहे थोडीशी. त्यानंतरनं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे, ज्यामुळे भाजीला रंग छान येईल. आणि त्यानंतरनं इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा. सोबतच धना पावडर. पावभाजी मसाल्यामुळे ना फ्लावर वाटाण्याची भाजी खूप छान होते. जर तुम्हाला पावभाजी मसाला घालायचा नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता किंवा इतर कोणता सब्जी मसाला वगैरे अगदी तोही घालायचा नसेल तर कोणताही गरम मसालासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. आता मसाले तेलावरती मी अर्धा मिनटं परतवून घेतले. त्यानंतरनं यामध्ये जो आपण चिरून स्वच्छ धुवून ठेवलेला फ्लावर होता ना, तो घालायचा. आता फ्लावर चिरल्यानंतरनं 2-3 पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. असं केल्यामुळे फ्लावरमध्ये ना जे जंतू असतात ते मरून जातात. बऱ्याचदा फ्लावरला आळी वगैरे असते, त्यामुळे शक्यतो फ्लावर मिठाच्या पाण्यामध्येच असा भिजत ठेवायचा. आता पहा, फ्लावर घालून घेतल्यानंतरनं छान असा परतवून घेतला. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया. फ्लावर तसा थोडा अळणीचा असतो, त्याची चव मुळात खूप आळणी असते, त्यामुळे मीठ व्यवस्थित घाला, पण खूपही घालू नका जेणेकरून भाजी खारट होणार नाही. तर बघा, इथे मी आता छान असं हे मिक्स करून घेतलं. मीठ घातल्यानंतरनं सगळं छान मिक्स करायचं आहे. आणि या भाजीमध्ये ना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी न वापरता ही भाजी शिजवल्यामुळे जास्त चविष्ट लागते. टिफिनसाठी आहे की नाही झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही जर फ्लावर रात्रीचाच चिरून ठेवला, लसूण आदल्या रात्री सोलून ठेवला, तर सकाळी टिफिनसाठी अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर पहा, इथे मी 2-3 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. आता झाकण काढून एकदा अशी भाजी हलवून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढायचं, भाजी हलवायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं. कारण आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आणि मग आपण जर भाजी खूप वेळ अशी उघडून बघितली नाही ना, तर ती खाली लागू शकते. तर पहा, इथे आपली भाजी आता जवळपास झालेली आहे. फ्लावरची भाजी आहे ना, खूप जास्त शिजवायची नाही. 90% फ्लावर शिजला की तो खायलासुद्धा छान लागतो. जर तुम्ही त्याला ओव्हरकुक केलं ना, तर तो फ्लावर खायला चांगला लागणार नाही. त्यामुळे शक्यतो फ्लावर, वटाणा, काही अशा भाज्या असतात, कोबी वगैरे, त्या जरा कमी शिजवायच्या. तर पहा, आता आपली भाजी झालेली आहे. यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेते. गॅस इथे मी आत्ता बंद केलेला आहे. तर पहा, मस्त अशी आपली ही फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी मी सकाळीच केली होती आणि पुऱ्यांसोबत केलेली आहे. तुम्ही चपातीसोबत करू शकता किंवा मग भाकरीसोबतसुद्धा छान लागते. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी छानच लागते. अशी गरमागरम भाजी आणि गरम गरम पुऱ्या असतील ना, तर खरंच अप्रतिम आहे. तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता किंवा मग असंच तुम्हाला खावीशी वाटली आहे पुरी, म्हणून पुरी भाजी नक्कीच करून पहा.
बरं चला, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी